आज तर तुमचा भाऊ डायरेक्ट बर्फात धावत होता. तो का म्हणता पोट्यो काय नाही, सकाळी सकाळी उठलो ना बाल्कनीतून पाहत होता आपला व्ह्यू, कारण ऊन चांगली होती ना मी बिन चांगलं दिसत होतो. ह्या वय मनालीचा पार्ट 3 2 पार्ट नसन पाहिले तर पाहून घ्या तुम्ही आयडीवर पोस्ट. सकाळी सुटून आंघोळ तयारी सगळं झालं कारण आम्हाला जायचं होतं सिसू स्नो पॉइंट पास. तुम्हाला माहितच आहे खाली पेट अपने दिमाग की बत्ती नाही जलती. तर जेवण करायला आलो, जेवण करून आपल्या 4 चाकीत बसलो ना निघलो बर्फ पासाठी थंडा थंडा. हे झाडं ना पहाड पाहून डोळे बंदच नाही होय. का सांगू तुम्हाला, पावस वाटे ना पावस वाटे. कोण्या स्वर्गापेक्षा कमी नव्हती का भाऊ ते जागा. का सांगू तुम्हाला, एवढा जास्त लागते तिथं थांबा. तेवढा चांगला व्ह्यू दिसल्यावर तुमचा भाऊ शाहरुख खान नाही बनन तर कास मतलब. तेवढ्या थंडीत कुठं तुमच्या भावाचा गोला बनते का म्हणून चांगले कपडे घालून घ्यावा म्हणलं गरमवाले. पण एवढे कपडे घातल्यावर मले वाटे का मी चाललो स्पेस मध्ये. त्याच्या बाद आपली 4 चाकी कुठं थांबते का, निघलो मग अजून बर्फासाठी. जसा आहे बर्फ दुरून दिसला, दिल असा हाले हाले झाला का सांगू तुम्हाला. जाता जाता थांबलो होतो मनालीतल्या पहाडातली मॅगी खासाठी, कारण ते नाही खाल्लं तर कास खाल्लं मनालीत जाऊन. मॅगी तर मोठी चांगली होती पण लवकरच थंडी झाली. थंडी झाल्यावर बसलो आपल्या 4 चाकीत न गेलो मग डायरेक्ट बर्फ पाहिले. बर्फ तर मी तुम्हाला पुढच्या व्लॉग मध्ये दाखवतो, कारण तुम्ही मला फॉलो नाही करून राहिले तर फॉलो करून घ्या. आपण आहोत अटल टनल जवळ, कारण अटल टनलच्या बाहेर निघल्यावर बर्फ दिसते तर तुम्ही फॉलो करून घ्या. पुढच्या व्लॉग मध्ये दाखवतो तुम्हाला बर्फ. बरं तर पोट्यो आजसाठी एवढंच. मग का पोट्यो भेटू पुढच्या व्लॉग मध्ये.